कमीत कमी विचारला 100 तर पाहता का नाही? मग बसणारे माया हो, एक 10,000ची साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या दुकानात पाहत असेल तर साधू ठरवत असताना त्याचे काहीतरी थोडेफार प्रोटोकॉल पाहा जागाड्यानो. आपल्याला दुसऱ्याला साधू म्हणण्याची गरजच नाही ना रे. राम बाबा हे आपले सगळ्यात मोठे संत गड्यांनो, लक्ष्मण बाबा हेच आपले मोठे संत. अरे यांनी अंधश्रद्धा नाही पसरवली रे, यांनी तुम्हाला अज्ञानापासून ज्ञानाकडे नेले गड्यांनो. चुकीच्या मार्गापासून तुम्हाला परमार्थाची ओळख करून दिली आणि परमार्थाला लावले. म्हणून दास साधूचं वा, दास संताचं वा, दास श्रीमंताचं होऊन काय फायदा आहे? आपल्या तिकडं ती पद्धत कमी झाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगाड्याची पद्धत आहे बापू. मोठे मोठे लोक असे बैलगाडे ठेवतात. पाठीमागं कोल्हापूरला एका चांगल्या माजी खासदाराने ठेवलं होतं. एक फॉर्च्युनर आणि 2 थार बक्षीस होते. ते काही सेकंदामध्ये तो बैलगाडा पळाला पाहिजे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एका श्रीमंत बैलगाड्याच्या मालकाला भेटायला गेलो. त्याच्या गोठ्यामध्ये 2 बैल होते. एका बैलाची किंमत 35 लाख रुपये होती. किती होती? बोलत चला किती? असे 2 बैल होते. किती झाले? 35 दुनी 70. मी नारदाच्या गादीतून सांगतो, आठवड्यातून 4 वेळेस त्या बैलांना दुधानं आंघोळ होती बापू. कशानं आंघोळ? दुधानं आंघोळ. अहो तुम्हाला मला खायला शेंगदाणे नाही, त्या बैलाला खायला काजू बदाम होते.